माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती. तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गुड न्यूज तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजेच काय, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो इथे तुम्हाला बंपर अशी वॅकन्सी पाहायला मिळत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, एकूण पोस्ट पाहायला आहेत तुम्हाला मिळत आहे 99 म्हणजे 99 पोस्ट एकूण यामध्ये या जाहिरातीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर ॲडव्हर्टाइजमेंट आउट झालेली आहे, ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि टोटल तुम्हाला टेक्निशियन बी आणि टेक्निकल असिस्टंट आणि सायंटिफिक असिस्टंटच्या टोटल 99 पोस्ट इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. क्वालिफिकेशन काय असणार आहे, ITI डिप्लोमा डिग्री आणि त्याच्या व्यतिरिक्त एक्झामिनेशन सेंटर कुठे असणार आहे, कोणकोणते विद्यार्थी इथे इलिजिबल आहे, कोणकोणत्या ट्रेडला संधी मिळाली आहे, त्याच्या व्यतिरिक्त इंजिनिअरिंगच्या कोणत्या ब्रांचला संधी मिळाली आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. त्याआधी तुम्ही जर या आपल्या परिवारामध्ये जर नवीन असाल ना, तर आत्ताच जाऊन आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर जी बेल आयकॉन असते ना, तिला सुद्धा ऑन करून द्यायची. याच्यामुळे काय होतं ना, येणारे सर्व क्लास लिंक, नोटिफिकेशन, स्टेट गव्हर्नमेंट जॉब, सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब याची संपूर्ण माहिती ना आपण आपल्या चॅनलच्या द्वारे देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन नसेल केलं तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. WhatsAppची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तिथे जोडायचं विसरायचं नाही. बऱ्याचशा गोष्टीवर व्हिडिओ बनवणे पॉसिबल नसते, तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला वारंवार काय देत असतो, अपडेट देत असतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर महाट्रान्सको आणि महाडिस्कमची जर तयारी करत असेल ना, तुम्हाला जर असं वाटतं की मी डेली क्विज दिली पाहिजे, तर रोज रात्री 8:15 एक क्विज होत असते आणि ती क्विज आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली होत असते. 50 प्रश्नाची क्विज असते. सेम प्रश्न 50 प्रश्न तुम्हाला तुमच्या महाट्रान्सको आणि महाडिस्कमच्या एक्झाम मध्ये येणार आहे. 50 प्रश्न येणार आहे 110 मार्क्ससाठी. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर ही क्विज द्यायची असेल ना, तर तो सुद्धा ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा आहे. चला आपल्याला नोटिफिकेशनवर येऊया, नोटिफिकेशन बघूया आणि त्यानंतर महाट्रान्सको महाडिस्कम विषयी थोडीफार चर्चा करूया. बघा बघा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, इथे लिहिलेलं आहे भारत सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इस्रो, सत्यमेव जयते आणि हा तुम्हाला HSFC चा लोगो दिसत आहे. तर HSFC म्हणजे काय हे सुद्धा मी तुम्हाला यामध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. HSFC लिहिलाय म्हणजे ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर. तर बँगलोरला याचं हेडक्वार्टर आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे टोटल दिलेलं आहे, हे बघा कोणकोणत्या पोस्टसाठी वॅकन्सी आलेल्या आहे. तर मेडिकल ऑफिसर, सायंटिफिक असिस्टंट, त्यानंतर इंजिनियर, त्यानंतर टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, टेक्निशियन बी, ड्राफ्ट्समॅन बी आणि असिस्टंट या सर्व पोस्टसाठी काय आलेली आहे, जाहिरात आलेली आहे. तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो, HSFC कुठे आहे, बँगलोरला आहे आणि काय आहे, ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर हे असणार आहे. इस्रोच्या तर्फे वॅकन्सी निघून आलेल्या आहे. तर बघून घ्या, एकदा वॅकन्सी सांगतोय, एकदम फास्ट घेण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही स्पीड 1.5 टाइम्स करून घ्या, जेणेकरून तुमचा वेळ सुद्धा वाया जाणार नाही. तर बघा एव्हिएशन मेडिसिनची एक वॅकन्सी आहे, URची एक वॅकन्सी आहे. क्वालिफिकेशन इथे दिलेला आहे, एकदा तुम्ही बघून घ्या. काय आहे, स्क्रीनिंग म्हणजे ऑनलाईन टेस्ट होणार आहे, CBT आणि इंटरव्ह्यू होणार आहे. त्यानंतर स्पोर्ट्स मेडिसिनची एक वॅकन्सी आहे, URची आहे. एज्युकेशन तुम्ही इथे बघून घ्यायचं. ओके, कशामध्ये MD वगैरे मागितला, ही झाली. डॉक्टरची, मेडिकल ऑफिसरची सुद्धा यामध्ये पोस्ट असणार आहे. त्यानंतर स्ट्रक्चर डिझाईनची URची एक पोस्ट आहे. BE BTech मागितला आहे, म्हणजे एकदा चला आपण इंग्लिशमध्ये बघूया. ME MTech मागितलं आहे. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये यामध्ये सुद्धा एक पोस्ट असलेली आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, यामध्ये जागा कमी असतात, परंतु जर तुम्ही इस्रो सारख्या ठिकाणी जर एकदा जर लागले आणि काही नाही विद्यार्थी मित्रांनो, पेपर चांगल्या लेवलचा पेपर येतो, एकदम इझी पेपर असतो, इझी टू मॉडरेट पेपर असतो. जर तुमचा जर अभ्यास झालेला असेल ना, हा पेपर तुम्हाला इझी जाणार आहे. ओके, चला त्यानंतर बघा, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगच्या 2 वॅकन्सी आहे, UR साठी आहे. यामध्ये सुद्धा ME MTech मागितलेलं आहे, कशामध्ये, इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये मागितलेलं आहे. चला आपण समोर जाऊया. त्यानंतर बघा, सेफ्टी रिलायबिलिटी इंजिनिअरिंग मध्ये URची एक वॅकन्सी आहे. यामध्ये कशामध्ये मागितले, सेफ्टी रिलायबिलिटी इंजिनिअरिंग मध्ये यामध्ये BE BTech मागितलेलं आहे. ओके, चला इंडस्ट्रियल प्रोडक्शन, इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या 3 वॅकन्सी आहे. यामध्ये इंडस्ट्रियल मॅनेजमेंट मध्ये काय मागितलेलं आहे, BE BTech म्हणजे इंजिनिअरिंग मागितलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त इंडस्ट्री सेफ्टीमध्ये 2 वॅकन्सी पाहायला मिळतात. इंडस्ट्री सेफ्टीमध्ये सुद्धा BE BTech इथे मागितलेलं आहे. क्लिअर. आणि इंटरव्ह्यू आणि
थर्मल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा एक व्हॅकन्सी आहे आणि इंटरव्ह्यू आणि सीबीटी एक्झाममध्ये नुसारच तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर ह्या झाल्या बीई बीटेकच्या व्हॅकन्सी. चला आता आपण येऊया कोणती पोस्ट आहे इथे लिहिलेलं आहे टेक्निकल असिस्टंटची पोस्ट. ही जी पोस्ट असते ना विद्यार्थी मित्रांनो, ही पोस्ट असते डिप्लोमाला विद्यार्थ्यांसाठी आणि डिप्लोमाचे जेवढे विद्यार्थी आता मेकॅनिकलच्या बघा विद्यार्थी मित्रांनो, एकूण 13 पोस्ट तुम्हाला 13 कमी नाही होत विद्यार्थी मित्रांनो. ऑल ओव्हर इंडियामध्ये 13 पोस्ट 13 जणांना सिलेक्ट करायचा आहे. तर त्या 13 मध्ये तुम्हाला एकाच जणाला यायचं आहे मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी. तर मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी 13 पोस्ट ह्या चांगल्या पोस्ट असतात. यूआरच्या 5 जागा आहे. एकदा बघून घ्या, यूआरच्या 5, ओबीसीच्या 3 जागा, एससीच्या 2, एसटीची 1 आणि ईडब्ल्यूएसची 1. बॅकलॉगमध्ये एक वॅकन्सी आहे. आणि काय मागितलंय क्वालिफिकेशन? फक्त फर्स्ट क्लास डिप्लोमा मागितलाय मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. सिलेक्शन कसं होणार आहे? एकदा सिलेक्शन बघून घ्या. रिटन टेस्ट प्लस स्किल टेस्ट म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. ओके, चला. त्यानंतर बघा इलेक्ट्रॉनिक जेही माझे इलेक्ट्रॉनिकचे जर विद्यार्थी असेल डिप्लोमावाले, 11 पोस्ट इलेक्ट्रॉनिकचे विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये यूआरच्या 4 वॅकन्सी आहे, ओबीसीच्या 3 वॅकन्सी आहे, एससीच्या 2 वॅकन्सी आहे, एसटीची 1 वॅकन्सी आहे, ईडब्ल्यूची 1 वॅकन्सी आणि क्वालिफिकेशन काय मागितलं फर्स्ट क्लास डिप्लोमा मागितला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये. सिलेक्शन कसं होणार आहे? तर रिटन टेस्ट होईल आणि त्यानंतर स्किल टेस्ट म्हणजेच इंटरव्ह्यू वगैरे तुमचा घेण्यात येईल. ओके, चला. त्यानंतर इलेक्ट्रिकलच्या कमी आहे विद्यार्थी मित्रांनो, जे डिप्लोमा इलेक्ट्रिकलच्या 2च वॅकन्सी आहे. त्यामध्ये सुद्धा यूआरची 1 वॅकन्सी आणि ओबीसीची 1 वॅकन्सी तुमची असणार आहे. आणि काय मागितलंय? डिप्लोमा फर्स्ट क्लास डिप्लोमा मागितलेला आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये. ओके, क्लिअर. चला, त्यानंतर बघा फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा केला असेल तुम्ही फोटोग्राफीमध्ये, हे जे ब्रांचेस असतात ना ह्या कमी विद्यार्थी करतात. त्यामुळे इथे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे सुद्धा लागण्याचे चान्सेस आहे ज्यांनी फोटोग्राफीमध्ये डिप्लोमा केलेला असेल त्यांनी. ओके, वॅकन्सी यामध्ये सुद्धा 2 वॅकन्सी पाहायला मिळत आहे. चला, सायंटिफिक असिस्टंट मायक्रोबायोलॉजीमध्ये जर तुम्ही केलेलं असेल, त्यामध्ये जर तुम्ही फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट असेल बीएससी मध्ये मायक्रोबायोलॉजीमध्ये ना, तर त्याची सुद्धा एक वॅकन्सी आहे आणि ती ईडब्ल्यूएचची एक वॅकन्सी असणार आहे. क्लिअर. चला, आता येऊ आपण आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी. जेवढे माझे आयटीआयचे विद्यार्थी आहे बघा, नेम ऑफ द पोस्ट टेक्निशियन बी. टेक्निशियन बी साठी विद्यार्थी मित्रांनो फिटर मागितले. काय आहे? फिटर. आणि टोटल फिटरच्या पोस्ट किती आहे? तर 22 पोस्ट तुम्हाला फिटरच्या पाहायला मिळत आहे. म्हणजे फिटरच्या विद्यार्थ्यांसाठी इथे इस्रो मध्ये लागण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि एकदम गोल्डन चान्स असणार आहे. एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला तुमच्या घराजवळूनच मिळेल आणि घराजवळून म्हणजे अदर स्टेटमध्ये मिळेल किंवा मुंबई सारख्या ठिकाणी बी मिळू शकते. परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्यासाठी फॉर्म भरावा लागेल आणि तुम्हाला एक्झामला जावंच लागेल. ओके, चला. फिटर मध्ये जागा एकदा बघून घ्या. यूआरच्या 10 वॅकन्सी, ओबीसीच्या 6 वॅकन्सी, एससीच्या 3 वॅकन्सी, एसटीची 1 आणि ईडब्ल्यूएचच्या 2 वॅकन्सी तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर फिटरच्या किती वॅकन्सी आहे? टोटल 22 वॅकन्सी आहे. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो काय क्वालिफिकेशन मागितलेलं आहे? एकदा क्वालिफिकेशन सुद्धा बघून घ्या. एस-एस-एल-सी किंवा एस-एस-सी किंवा मॅट्रिक्युलेशन म्हणतो त्याला. त्याच्यासोबतच 10वी प्लस आयटीआय मागितलाय, एनटीसी किंवा एनईसी इन फिटर ट्रेड फ्रॉम एनसीबीटी. आणि सिलेक्शन कसं होणार आहे? तर रिटन टेस्ट होईल म्हणजे सीबीटी एक्झाम होईल किंवा ऑफलाईन सुद्धा पेपर होऊ शकतो आणि त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होणार आहे. ओके, करिक्युलम बेस्ट. ओके, चला. त्यानंतर बघा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक. आता ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये आयटीआय केलेलं असेल, ते इलेक्ट्रॉनिकच्या विद्यार्थ्यांचे टोटल किती पोस्ट पाहायला मिळत आहे? तर 12 पोस्ट पाहायला मिळत आहे. त्या 12 मध्ये यूआरच्या 7 वॅकन्सी आहे, ओबीसीच्या 2 आहे, एससीच्या 2 आहे आणि ईडब्ल्यूएचची 1 वॅकन्सी आहे. अशा टोटल 12 वॅकन्सी तुम्हाला इस्रोमध्ये इलेक्ट्रॉनिक्स या ट्रेडला पाहायला मिळत आहे. काय एज्युकेशन क्वालिफिकेशन? 10वी प्लस आयटीआय मागितलेला आहे. कशामध्ये? इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकमध्ये ट्रेड फ्रॉम एनसीबीटी. क्लिअर. चला, त्यानंतर आरएसी सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी केलेलं असेल तर 1 वॅकन्सी विद्यार्थी मित्रांनो आरएसी आहे. जनरलची वॅकन्सी आहे. आयटीआय प्लस 10वी प्लस आयटीआय यामध्ये सुद्धा मागितले आहेत. चला, वेल्डरच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 2 वॅकन्सी आहे आणि वेल्डरच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी आयटीआय प्लस 10वी प्लस आयटीआय केलेलं असेल त्यांच्यासाठी सुद्धा 2 वॅकन्सी आहे, एक यूआरची आणि एक ओबीसीची. ओके, चला. मशिनिस्टची 1 वॅकन्सी आहे, ती जनरलची वॅकन्सी आहे. 10वी प्लस आयटीआय केलेलं असेल मशिनिस्टमध्ये तर त्यांच्यासाठी सुद्धा वॅकन्सी आहे. चला, आयटीआयचे इलेक्ट्रिकलचे जे विद्यार्थी, इलेक्ट्रिकल म्हणजे त्यांनी आयटीआय केलेलं असेल इलेक्ट्रिशियनमध्ये, 3 वॅकन्सी आहे. 2 जनरल सॉरी 2 आहे अनुसूचित जाती 1 म्हणजे यूआरच्या 2 आणि एससीची 1 वॅकन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो. ज्यांनी आयटीआय केलेलं असेल ना, कशामध्ये?
इलेक्ट्रिशियन मध्ये, तर त्यामध्ये UR च्या 2 वॅकन्सी आहे आणि SC ची 1 वॅकन्सी आहे. फॉर्म भरायचा आणि परीक्षेला जायचं. मी वारंवार सांगतो, इस्रोचा जर पेपर दिला ना तुम्ही, इस्रोचा पेपर जर बघितला ना त्याचे क्वेश्चन, तर तुम्हाला येणाऱ्या सर्व एक्झामचे क्वेश्चन्स एकदम इझी वाटणार आहे. ओके. त्यानंतर टर्नरला सुद्धा इथे चान्स मिळालेला आहे. 1 वॅकन्सी आहे UR मध्ये, ती वॅकन्सी असणार आहे. 10वी प्लस काय मागितलेलं आहे, ITI मागितलेला आहे टर्नर ट्रेडमध्ये. ओके. त्यानंतर ग्राइंडरमध्ये 1 वॅकन्सी आहे, जनरलची वॅकन्सी आहे आणि 10वी प्लस ITI मागितलेलं आहे. ओके. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, ड्राफ्ट्समॅन बी बघा, ड्राफ्ट्समॅन बी मध्ये मेकॅनिकल मध्ये जागा बघा किती पाहायला मिळत आहे, तर 9 वॅकन्सी तुम्हाला ड्राफ्ट्समॅन बी मध्ये पाहायला मिळत आहे. तर त्यामध्ये तुम्हाला UR च्या 5, OBC च्या 2, SC ची 1 आणि EW ची 1 वॅकन्सी पाहायला मिळत आहे आणि 10वी प्लस ITI यामध्ये सुद्धा मागितलेलं आहे. ड्राफ्टमॅन सिव्हिलच्या सुद्धा तुम्हाला इथे 4 वॅकन्सी पाहायला मिळत आहे. क्लिअर. 10वी प्लस ITI यामध्ये सुद्धा मागितलेलं आहे. एवढं. त्यानंतर बघा सहाय्यक राजभाषा, असिस्टंट राजभाषासाठी 4 वॅकन्सी आहे. यामध्ये क्वालिफिकेशन काय मागितलेलं आहे, 60% अंकों के साथ 10 पॉइंट स्केल 6.32 CGPA. अच्छा, पर्सेंटेज दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो इथं. ग्रॅज्युएशन पाहिजे तुमचं आणि 60% मार्क्स त्यामध्ये पाहिजे असणार आहे. ओके. चला, इथे जे शॉर्टकट लिहिलं होतं शॉर्ट फॉर्म, त्याचे फुल फॉर्म इथे दिलेला आहे. SC वगैरे काय, ST वगैरे काय. ओके. एकदा काय एज एज क्रायटेरिया असणार आहे, ते 18 ते 35 वर्ष असणार आहे डॉक्टरसाठी. त्यानंतर बघा 18 ते 35 डॉक्टर. त्यानंतर बघा असिस्टंट सायंटिफिक इंजिनियरसाठी 18 ते 30 वर्षाचा एज क्रायटेरिया. 30 म्हणजे जनरल. त्यानंतर SC ST वाल्यांना 5 वर्ष रिलॅक्सेशन, OBC ला 3 वर्ष रिलॅक्सेशन असणार आहे. क्लिअर. चला, टेक्निकल सहाय्यकसाठी 18 ते 35 वर्ष एज क्रायटेरिया असणार आहे. चला, त्याच्या व्यतिरिक्त बघा सायंटिफिक असिस्टंटसाठी 18 ते 35 वर्षाचा एज क्रायटेरिया असणार आहे. त्यांना टेक्निशियन बी साठी सुद्धा जे ITI चे विद्यार्थी 18 ते 35 वर्ष, म्हणजे UR चा जो कॅन्डिडेट असेल तो 18 ते 35 वर्षापर्यंत, UR 35. ओके. SC ST जे 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि SC ST 40 झालं, UR 35, SC ST 40, OBC 38 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. सॅलरी किती मिळणार आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 32,550 रुपये विद्यार्थी मित्रांनो इथे काय असणार आहे, तुमचं बेसिक प्लस DA असणार आहे. ओके. चला, त्यानंतर ड्राफ्ट्समॅन बी सुद्धा एज क्रायटेरिया ते, सॅलरी 38,000 सहाय्यक राजभाषासाठी आणि यांची सॅलरी असणार आहे 32,000 आणि यांची सॅलरी असणार आहे सायंटिफिक इंजिनियरची 84,000 रुपये. ओके. चला, बेसिक प्लस DA म्हणजे पुन्हा त्यामध्ये अदर अलाउन्सेस ऍड होऊन ती सॅलरी तुमची ITI च्या विद्यार्थ्यांची 40 ते 50K पर्यंत जाणार आहे. क्लिअर. चला, समोर एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगितलं मी तुम्हाला. त्याच्या व्यतिरिक्त एकदा एक्झामिनेशन सेंटर, एज क्रायटेरिया सुद्धा सांगितला. अप्लाय कसं करायचं त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करून देईल. तिथे जाऊन तुम्ही एकदा बघून घ्यायचं. एकदा एक्झामिनेशन फी बघून घ्या. बघा इथे क्लिअरली मेन्शन केलं आहे, 750 रुपये कोणासाठी आहे. इंग्लिशमध्ये बघूया. हे रिफंडेबल असते. एक्झामला गेलं का तुम्हाला तुम्ही एक्झामिनेशन सेंटरवर पोहोचायचं, तुम्हाला एक्झामिनेशन फी रिटर्न होणार आहे. ओके. चला, तर इथे बघा लिहिलेलं आहे की 750 रुपये फी भरायची आहे तुम्हाला. 250 रुपये त्यांची एक्झामिनेशन फी आणि बाकी रुपीज 750 अप्लिकेशन फी. द प्रोसेसिंग फी विल बी रिफंडेड टू दोज कॅन्डिडेट अपियर रिटर्न टेस्ट और इंटरव्ह्यू. तर ती फी तुम्हाला परत होणार आहे, इथे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. आणि इथे तुम्हाला बघा, आफ्टर डिडक्टिंग द अप्लिकेशन फी रिस्पेक्ट ऑल अदर कॅन्डिडेट, 500 रुपये विद्यार्थी मित्रांनो काय होणार आहे, तुम्हाला वापस होणार आहे. ओके. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे SC ST वाले कॅन्डिडेट असतात त्यांच्यासाठी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 100 रुपये. दिस इज नॉन रिफंडेबल अप्लिकेशन फी 100 रुपये फॉर द पोस्ट ऑफ ऑर्डर 15 ते 26. त्यामध्ये जे SC ST PWD कॅन्डिडेट असतात त्यांच्यासाठी 500 रुपये फी भरायची आहे, 100 रुपये डिडक्ट होईल आणि 400 रुपये त्यांना परत मिळेल. क्लिअर. चला, म्हणजे सर्वांना पैसे परत मिळतील विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला काय करायचं आहे, अप्लिकेशन फी भरायची आहे, एक्झामिनेशन मध्ये बसायचं आहे, अप्लिकेशन फी तुम्हाला रिटर्न होऊन जाईल. त्यानंतर बघून घ्या एक्झामिनेशन सेंटर इथं तुम्हाला क्रायटेरिया दिलेला आहे कशा प्रकारे होईल ते. त्यानंतर एक्झामिनेशनचा शेड्यूल दिलेला आहे 75 मिनिट. हा एक्झामिनेशन शेड्यूल कोणाचा इथे लिहिलेला आहे, सायंटिफिक इंजिनियरचा. हा कोणाचा आहे, सायंटिफिक इंजिनियरचा. ओके. त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला डिप्लोमा आणि ITI वाल्या विद्यार्थ्यांना पास क्रायटेरिया इथे दिलेला आहे. त्यानंतर बघा हा हा बघा, हा जो महत्वाचा तुमच्यासाठी पॉईंट असणार आहे, सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट कॅटेगरी, टेक्निशियन आणि ड्राफ्ट्समॅन कॅटेगरी. तर तुम्हाला इथे काय आहे, टेक्निशियन बी आणि टेक्निकल असिस्टंट. तर 90 मिनिटाचा पेपर असणार आहे तुमचा,
+1 फॉर ईच करेक्ट आन्सर अँड -1/3 टू इनकरेक्ट आन्सर. म्हणजे 1 मार्क तुम्हाला एका प्रश्नावर मिळणार आहे आणि -1/3 काय असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यानंतर 100 मार्क्सचं काय असणार आहे, तुमचा टोटल पेपर असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला स्किल टेस्ट जे होईल ते तुमची क्वालिफाईंग नेचरची असणार आहे. ओके. URच्या विद्यार्थ्यांना 32 मार्क्स घ्यायचे आहे आणि OBCच्या विद्यार्थ्यांना, OBC, SC, STच्या विद्यार्थ्यांना किती 24 मार्क्स घ्यायचे आहे आणि स्किल टेस्टमध्ये सुद्धा 100 पैकी 50, 100 पैकी 40 क्वालिफाईंग नेचर आहे. ओके. चला, सिलेबस, रिटन टेस्ट, प्रॅक्टिकल नॉलेज हे विद्यार्थ्यांचं चेक केलं जाणार आहे. रिटन टेस्ट मध्ये रिटन टेस्ट जे होणार आहे त्यामध्ये क्वालिफाईंग मार्क्स वगैरे सर्व स्किल टेस्ट वगैरेचा हा क्रायटेरिया इथे दिलेला आहे. एकदा तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट, पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देऊन देईल, तिथे एकदा बघून घ्यायचा. एक्झामिनेशन सेंटर बघून घ्या, महत्त्वाचे असतात. तर तुम्हाला जे एक्झामिनेशन सेंटर जवळ पडते तिथे तुम्हाला फॉर्ममध्ये भरताना ते भरायचं आहे. अहमदाबाद, बँगलोर, बेलागावी, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, न्यू दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, जोधपूर. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे जवळ पडेल. त्यानंतर बघा, कोलकाता, लखनौ, मुंबई, पणजी, पटना आणि रांची, तिरुवनंतपुरम आणि विशाखापट्टणम. तर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना एकतर जे नागपूरच्या आजूला बाजूला जे विद्यार्थी असेल त्यांना भोपाळी जवळ पडते, त्यांना मुंबई जवळ पडते, त्यांना त्यांना रायपूर सुद्धा जवळ पडते. रायपूर दिलेला आहे का? एकदा रायपूर बघून घ्या. नाही, रायपूर सेंटर नाही दिलेला आहे. तर मुंबई आहे तुमच्यासाठी, पणजी सेंटर आहे. मुंबई, पणजी आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगितलं भोपाळ. तर तुम्हाला हे सेंटर, हैदराबाद सुद्धा तुम्हाला जवळ पडू शकते. ओके. तर एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला हे जवळ पडू शकते. तिथे जाऊन परीक्षा द्यायची. एक्झामिनेशन फी सुद्धा तुमची रिटर्न होणार आहे. ओके. तर ह्या वॅकन्सी होत्या विद्यार्थी मित्रांनो, कशाच्या? इस्रोच्या वॅकन्सी होत्या. तर असल्याच प्रकारच्या जाहिरातीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून द्या. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन, आणि डेट कधीपासून कधीपर्यंत एकदा डेट बघून घ्या. तर ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन 19 तारखेपासून होणार आहे. आजची 17 तारीख आहे. 19 तारखेपासून होईल. लास्ट डेट असणार आहे 9/10/2024. क्लिअर? चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन, नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्या समोर लवकर येईल. तोपर्यंत बाय.